हॅलो फ्रेंड्स, सरळ सेवेचा अभ्यास करत असताना तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये बऱ्याच अडचणी येत असेल. तर याच अडचणी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि प्रॉपर प्लॅनिंगने जर अभ्यास केला तर तुम्ही 100% या विषयामध्ये 25 पैकी 25 प्रश्न पण बरोबर आणू शकता. यासाठी तुम्ही बेसिक गोष्टी म्हणजे तुमचं व्होकॅब व्यवस्थित पाहिजे, रीडिंग कॉम्प्रेन्शन व्यवस्थित पाहिजे, अंडरस्टँडिंग लेवल पण व्यवस्थित ठेवली आणि काही ट्रिक्स आणि टेक्निक्स वापरल्या तर या विषयामध्ये तुम्ही बऱ्यापैकी स्कोरिंग करू शकतात, म्हणजे जवळपास तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. तर हेच आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी मी TCSचे क्वेश्चन्स पेपर आहेत ते ॲनालिसिस केले आहेत. त्यानुसार एक स्पेसिफिक चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला हे स्पेसिफिक चॅप्टर म्हणजे फर्स्ट चॅप्टर करेक्ट ऑर्डर ऑफ सेंटेन्स, कॉम्प्रेन्शन, नाउन्स, ॲडजेक्टिव्ह, टेन्स, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, सिंथेसिस, व्हॉइस, त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल, सिनॉनिम्स, अँटोनिम्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स, स्पेलिंग्स, एरर, चूज द करेक्ट वर्ड्स. हे चॅप्टर्स जर केले म्हणजेच 60% व्होकॅब्स आणि 40% ग्रामर. या स्ट्रॅटर्जीने जर तुम्ही हे स्पेसिफिक चॅप्टर केले तर नक्कीच तुम्ही इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. धन्यवाद.